सोनं विकायची वेळ आली आहे का? काय सांगाल याच्याबद्दल, की ज्यांच्याकडे आज फिजिकल गोल्ड आहे किंवा म्युच्युअल फंड आहे, गोल्डचे म्युच्युअल फंड्स आहेत, ओके. सो आता प्रॉफिट बुक केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? ओके, आता याच्यामध्ये ना दोन गोष्टी. पहिलं म्हणजे फिजिकल गोल्ड जे आहे ना, ते आज कोणी विकायला मागत नाही. का विकायला मागत नाही? कारण की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा हे आत्तापर्यंत मी घेत आलोय, परत पुढे मला घेणं शक्य होईल की नाही. म्हणून आहे ना, तो फिजिकल एक इमोशनल अटॅचमेंट आहे, की ती इमोशनल अटॅचमेंट अशी आहे ना, त्याची इच्छा जरी असेल ना की बाबा आता विकूया आणि प्रॉफिट बुक करूया, पण त्याला कुठेतरी घरातून अडवणूक होणार. मी जसं म्हटलं की घरात पहिलं तर महाभारत होतं की गोल्ड विकूच देणार नाही. कारण की आज विकूया, आणि असे किती जण आहेत की ज्यांनी गोल्ड विकलंय आणि परत नंतर घेतलं. घेणं शक्य नाही होत. तर दुसरा तुम्ही मला प्रश्न केलाय की गोल्ड फिजिकल घेण्यापेक्षा जर तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड किंवा आपण ETF म्हणू शकतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तिथे ऑब्व्हियसली की अजून 1-2 वर्ष जर थांबले तर एक चांगला अल्फा जनरेट होऊ शकतो.